तुमचं सर्वांचं या चॅनलमध्ये स्वागत आहे। सकाळचे आत्ता 6:30 वाजले आणि मॉर्निंगच्या कामाला पण सुरुवात झाली। आज आहे होळी सण। होळी सणाच्या तुम्हाला खूप खूप मनापासून शुभेच्छा। होळीसाठी 2 दिवसापूर्वीच कलर आणलेत आणि कलर खेळणं चालू आहे पोरींचं। काल कलर लावून गेल्यात, सगळ्या अंगाला कलर लागलाय आणि तोच कलर माझ्या टॉपला पण लागलाय। टॉपचा कलर आणि मुलींनी लावलेला कलर दोन्हीचं कॉम्बिनेशन पहा कसं झालंय। निळा कलर लावला होता। आता सकाळच्या कामाला सुरुवात झाली। लवकर जर कामाला सुरुवात केली तर कामे पण पटकन होतात। गृहिणीचा सगळा जवळपास वेळ किचनमध्ये जात असतो। कामे पण भरपूर किचनमध्येच असतात। कोणतेही कामं करताना नजर ही वर खाली जात असते। भिंतीवरची जाळी किंवा रॅकवरच्या इतर वस्तूकडे ती घाण दिसली की आपण असे ठरवतो की घरातली रोजची कामे आटोपली की हे नक्कीच आगाऊच पण आवरायचं। हे आपण रोजच्या रोजच ठरवतो। घरातले कामे झाले की घरातल्या कामानंच खूप थकून जातो आणि परत निर्णय घेतो की आज नाही तर उद्या किंवा 1-2 दिवसात नक्कीच। आणि माझा पण तोच प्रॉब्लेम आहे। मी पण तसंच ठरवत असते आणि होत तर काहीच नाही। आता मी पण निर्णय घेतला, 2-3 दिवसापासून केली आगाऊच्या कामाला सुरुवात। माझी सफाई सकाळी सकाळीच असते आणि सकाळी सकाळीच मला ती कामे करायला आवडतात। रॅकला आतून बाहेरून खूप जाळे झालेत, त्यामध्ये ठेवलेले कंटेनर आणि कंटेनरच्या खालचे पेपर पण खूप घाण झालेत। रॅकमधले कंटेनर काढून घेतले, खालचे पेपर पण काढले। आता ओल्या कपड्याने सगळं साफ करून घेतलंय। वरचं खालचे 2-3 कप्पे राहिले ते पण स्वच्छ करून घ्यायचे। दुसऱ्या साईडचा रॅक पण आवरले, त्यामधले कंटेनर स्वच्छ करून किराणा वगैरे भरून ठेवलाय। आता हेच बाकी आहे। 2 दिवसापूर्वीच लाल मिरचीचे देठ काढून कांडप यंत्रामध्ये कुटायला दिली आणि उन्हाळी काम पण बऱ्यापैकी झालेलं आहे। उन्हाळी कामाला पण सुरुवात झाली। चिप्स, चकली, उपवासाच्या पापड्या पण तयार आहेत आणि त्या व्यवस्थित भरून पण ठेवल्या। हे सगळं आवरून पुरणाचा स्वयंपाक पण करायचा। आज आहे होळी।